पहिले हा आवाज ऐका. सकाळी सकाळी स्वयंपाकघरातून असा चुरचुरीत आवाज आला तर सगळ्यांची भूक तर नक्कीच वाढेल. त्यातल्या त्यात जर नाश्ता अगदी हेल्दी असेल तर मग दिवसच छान जाईल. तर चला आज आपण असाच एक नाश्ता बनवणार आहोत जो खूप हेल्दी आहे, प्रोटीनयुक्त आहे. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा कप नाचणी. नाचणी कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अतिशय हेल्दी असते. त्याचसोबत अर्धा कप मी मूग घेतलेले आहेत. 1 चमचाभर मी इथं मेथीदाणे टाकलेले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे आणि अतिशय हेल्दी आहे. तुम्ही हे नक्की करून बघा. मूग, नाचणी आणि मेथीदाणे व्यवस्थित धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा पाण्याने. त्यातली पूर्ण डस्ट गेली पाहिजे. छान असं चोळून मी याला धुवून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याला रात्रभरासाठी भिजत घालायचं आहे किंवा एक 5-7 तास जरी भिजवलं तरी चालेल. आता सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे तर आपण याला रात्रीचं भिजत घालूया. तर मी याला रात्री भिजत घातलेलं आहे. झाकण ठेवणार आहे आणि सकाळी आपण चेक करूया. तर आता सकाळी इथं तुम्ही बघू शकताय मूग मस्त भिजलेले आहेत. नाचणीसुद्धा छान भिजलेली आहे. रंग बघा किती सुंदर दिसतोय. तर आता हे जे मूग आणि नाचणी आहे त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि पूर्ण मूग आणि नाचणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेली आहे. आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया. मसाल्यामध्ये फक्त अद्रक टाकलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. सोबतच एक 4 लसणाच्या पाकळ्या मी इथं टाकलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकूया आणि एक मोठा चमचाभर दही टाकलेलं आहे. दह्याने खूप छान चव येते आणि दही प्रोबायोटिक असतं. तेही आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. मिक्सरला थोडंसं पाणी टाकून मस्त अशी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची ठेवलेली आहे. जास्त काहीच टाकायचं नाही आहे. अगदी मस्त याची चव येते. आपण जे लसूण आलं टाकले त्याच्याने चव फार छान येते. छान तवा डोस्याचा गरम करून घ्यायचा आणि याचे डोसे करून घ्यायचे. तुम्ही हे पातळसुद्धा करू शकता किंवा थोडेसे जाडसुद्धा ठेवू शकता. असे जसे मी ठेवले तसे. छान असं भाजून घ्यायचं. मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं बटर तुम्ही इथं लावू शकता. मी तेल लावलेलं आहे. छान सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं. वरच्या साईडनी सुकल्यानंतर आपण याला पलटून घेणार आहोत. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला याला भाजायचं आहे. सुकल्यानंतर आपण याचे कडा सोडवून याला पलटी करून घेऊया आणि छान दुसऱ्या साईडनीही छान असं भाजून घेऊया. बघू शकताय रंग किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर हे अतिशय छान लागतात. आता दोन्ही साईडनी भाजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आणि पोडी पावडर म्हणजेच गन पावडर जे आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेला आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ती गन पावडर मी यामध्ये टाकलेली आहे. याच्याने चव फार छान लागते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे एकदा करून बघा. गन पावडरचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला लिंक. व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर फोल्ड करून आपण डोसा काढून घेऊया. सेम पद्धतीने दुसरा पण डोसा आपण बनवून घेऊया. आता याच बॅटरपासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता. जर बॅटर थोडंसं घट्टसर ठेवायचं आणि थोडा तुम्हाला याला फर्मेंट करावं लागेल. पण आपण नाश्त्यासाठी छान असे डोसेसुद्धा बनवू शकतो. फक्त याला फर्मेंट करायची बिलकुलच गरज नाही. तरीसुद्धा बघा तुम्ही मस्त जाळी याला पडलेली आहे. डोसे एकदम परफेक्ट झालेले आहेत. तुम्ही याला डोसे, धिरडे किंवा घावणं काहीही म्हणू शकता. सेम पद्धतीने मी याही डोस्यावर गन पावडर आणि कोथिंबीर टाकलेली आहे. याला पण व्यवस्थित पसरवून घेऊन मी डोसा फोल्ड करून काढून घेते. हे डोसे तुम्ही असेच खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणी, सॉससोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब